चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। हे टाकल्याने टेस्ट भारी काय, त्याच्यामध्ये सगळे मसाले असतात आपले। तर आपला भेजा रेडी झाला। याच्यावर आता कोथिंबीर टाकणार आहोत आपण आणि चांगली मिक्स करून घेणार आहोत। नमस्कार, आपलं स्वागत आहे प्रणालीज किचन मध्ये। आज आपण बनवतोय भेजा फ्राय। तर आपण घेतलाय बकऱ्याचा भेजा, तिखट मसाला, हळद, मीठ, 2 कांदे, टोमॅटो, 3 मिरच्या, कोथिंबीर आणि कढीपत्ता। तर पहिले आपण मिरची बारीक कापून घेणार आहोत। आता टोमॅटो बारीक चिरून घेतोय। आता बारीक कांदा चिरून घेतोय। आता कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची। तर आता आपण गॅसवर तवा ठेवतोय। काही जण हा भेजा शिजवून घेतात, पण हा पटकन शिजतो त्यामुळे मी शिजवून नाही घेत आहे। कच्चाच करायचा आपल्याला, म्हणजे तव्यावर व्यवस्थित फ्राय होऊन जातो। आता काही लोक हे शिजवून घेतात हळद आणि मीठ टाकून। तर आपला तवा तापल्यावर आपण तेल टाकूया। कांदा चांगला फ्राय करून घेणार आहोत। आता याच्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करतोय। त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा आलं लसूण टाकतोय। आता याच्यामध्ये तिखट मसाला, हळद आणि मीठ एकत्र टाकतोय आपण। बघा, आता याच्यामध्ये आपण भेजा ॲड करतोय। आता हे सगळं असं बारीक करून घेते व्यवस्थित, म्हणजे शिजेल हे बघा। मग आपल्याला झाकण मारायचं आहे। तर आता हे मी मटण बनवलं होतं, तर त्या मटणाचा रस्सा आपल्याला थोडासा ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे, त्यामुळे टेस्ट भारी येते भेजाला। बघा, चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। हे टाकल्याने टेस्ट भारी काय, त्याच्यामध्ये सगळे मसाले असतात आपले। तर आपला भेजा कच्चा असल्यामुळे थोडा आपल्याला शिजून द्यायचं, झाकण मारून घ्यायचं 5 मिनिटं। तर आपला भेजा झालाय का बघायचं, झाकण काढून घ्यायचं। हे बघा, तर आपला भेजा रेडी झाला। याच्यावर आता कोथिंबीर टाकणार आहोत आपण आणि चांगली मिक्स करून घेणार आहोत। तर तुम्हाला झटपट होणारी भेजा फ्रायची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू।